स्वागत आहे मित्रांनो. आताच नुकतीच जाहिरात आलेली आहे आदिवासी विभागाची चौकीदार पदासाठी. त्याकरिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे मराठी व्याकरणचे, आणि ते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनी पाहून घ्यावे. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी 100% पाहून घ्यावे, त्यांना तसेच प्रश्न भेटतील. पहा मित्रांनो, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न राहतील आणि त्यामधले प्रश्न हे आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर हे कशा प्रकारचे असू शकतात हे आपल्याला पाहायचे आहेत. चला तर मग पाहूया. पहा, पहिला प्रश्न आहे, अरे संसार संसार. अरे संसार संसार जसा ताव्या चुलावर या काव्यपंथी कोणत्या कवीच्या आहेत? पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? बहिणाबाई चौधरी. काय आहे? बहिणाबाई चौधरी. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. 52 कशी सुबोधरत्नकार या काव्यग्रंथ कोणी लिहिलेला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे? 52 कशी सुबोध रत्नाकर या काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले. काय आहे मित्रांनो? सावित्रीबाई फुले. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. विदा करंदीकर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रश्न पाहून घ्या की विदा करंदीकर हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे काय आहे? विदा करंदीकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हे साहित्यिक क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणजे साहित्य आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या राजा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो, हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे आणि पुढे पण येऊ शकतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजा बढे. हा भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बढे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. खालीलपैकी शाहीर कोण नाहीत? काय प्रश्न आहे मित्रांनो? खालीलपैकी कोण शाहीर नाहीत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे शांतादुर्गा. काय आहे? शांतादुर्गा ह्या शाहीर नाहीत. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ मित्रांनो. मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली? म्हणजे या कादंबरीचे लेखक कोण? तर कोण आहे मित्रांनो? शिवाजी सावंत. काय आहे? पहिलाच ऑप्शन आहे शिवाजी सावंत. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. काय मित्रांनो प्रश्न? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या स्वअनुभवापर पुस्तक कोणी लिहिलेले आहेत? म्हणजे स्वतःच्या अनुभवावर लिहिलेले पुस्तक कोणते आहे रे? कोणी लिहिलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहेत. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणाचं आहे? तर लोकमान्य टिळक यांचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. तर या प्रश्नाचं आपण उत्तर पाहून घेऊ. काय आहे प्रश्न? तर चला मित्रांनो, प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न आहे, तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण? काय प्रश्न आहे मित्रांनो? तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो के आत्रे. प्रल्हाद केशव आत्रे हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. पुढचा प्रश्न आहे, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? पहा मित्रांनो, काय प्रश्न आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भरत मुनी. काय आहे? भरत मुनी. नाट्यशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर भरत मुनी आहे. पुढचा प्रश्न पाहून घेऊ. ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहाचा कुणाचा आहे? काव्यसंग्रह कुणाचा आहे? ज्वाला आणि फुले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बाबा आमटे. काय आहे मित्रांनो? बाबा आमटे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न चौकीदार पदासाठी येतील आणि याकरिता तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे.